रामकृष्ण हरी. सर्वांनी रामकृष्ण हरी म्हणा. रामकृष्ण हरी. आत्ताच आपल्या महाराजांनी आरडून ओरडून घसात आणून धिंगाणा घालून बरोबर पटवून दिले की मुलगाच श्रेष्ठ आहे. ते पटवून देत असताना महाराजांनी संतांच्या नावाची यादीच सांगितली. ज्ञानोबाराय, नामदेव महाराज, गोरोबा काका, श्रावण बाळ, बळीराजा यादीच सांगितली. पण जनाबाई, सखूबाई, मुक्ताबाई, मीराबाई, कान्होपात्रा ही नावं यांना का आठवली नाहीत? या यादीच्या वेळेस यांच्या डोक्याचे काय खोके झाले होते का? पण नाही, सत्य स्वीकारायचंच नाही ही यांची वाईट सवय आहे. आणि वाईट सवयीवरून काय होतं एक उदाहरण सांगते. अगोदर टाळे वाजवून भजन करा. विठाला विठाल. एका माणसाला जास्त वेळ झोपायची वाईट सवय होती. गेला पाहुण्याच्या गावाला, झोपला, पण त्याची झोप होती डोळेवाशी झोप. म्हणजे झोपायचं आपण डोळे उघडेच, झोपला पण डोळे उघडेच. दुसऱ्या दिवशी पहाट झाली, हा काही उठलाच नाही. 5 वाजले, 6 वाजले, 7 वाजले, 8 वाजले, पण पाहुणा काय उठानाच. घरधणीने विचार केला, पाहुणा का बरं उठाना? घरधणीने पाहुण्याच्या जवळ जाऊन पाहिलं, पाहुण्याचे डोळे उघडे. मी हाय अजून, पाकिट घेतल्याशिवाय आपण जात नाही. घरधणी म्हणतो गेला, बहुतेक अटॅकनेच. मग घरधण्याने सगळ्या पाहुण्या रावळ्यांना फोन केले. सगळे पाहुणे रावळे जमा झाले. एकाने तर येतानाच हार, फुलं, मडकं, सुतळी, पांढर कापड, बाबू सगळं घेऊन आला. सगळे पाहुणे रावळे कडकडनी बसलेले, मधी हा झोपलेला, डोळे उघडे. तेवढ्यात त्या मधी झोपलेल्याने जांभई दिली. जे लोक उठून पळाले चकाटधूम. हा म्हणतो अरे थांबा थांबा, अरे आलो आलो. काय काय पळता पळता पार उलटून पडले. काही काहींचे पळता पळता सगळे वस्त्र ओल्ले झाले. घामाने घामाने घामाने. विठाला विठाला. एवढी फजिती का झाली बरं? जास्त वेळ झोपायची वाईट सवय, तसे सत्य स्वीकारायचेच नाही ही या महाराजांची वाईट सवय आहे. महाराजांनी संतांच्या नावाची यादी सांगितली, पण या जगामध्ये महिला संत सुद्धा आहे. नवे नवे आजच्या विज्ञान युगामध्ये सुद्धा फार थोर महिला झालेल्या आहेत. नवे नवे आजही आहेत. भारताच्या आजच्या राष्ट्रपती कोण? बरोबर अत्यंत सर्वसामान्य परिस्थितीमधून राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचणाऱ्या आपल्या भारताच्या आजच्या राष्ट्रपती द्रौपदी ताई मुर्मू. एवढेच नाही, भारताच्या माजी राष्ट्रपती 25 जुलै 2007 ला भारताच्या 12व्या राष्ट्रपती म्हणून संपूर्ण भारत देशाची धुरा ज्यांनी आपल्या खांद्यावर घेतली त्या भारताच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील. राजस्थानच्या गव्हर्नरही राहिलेल्या आहेत. त्या गरीब वर्ग, मुलांच्या शिक्षणासाठी, स्त्रियांसाठी त्यांनी विशेष कार्य केले. एवढेच नाही, राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचल्या. राष्ट्रपती पदापर्यंत
तुम्ही नका घेऊ आता पटापट, मी तुमचं सांगतच नाही. स्वर्गीय इंदिरा गांधी भारताच्या पंतप्रधान झाल्या. अनिता देसाई फार मोठ्या लेखिका झाल्या. कल्पना चावला अंतराळात जाणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या. किरण बेदी पोलीस सेवेत सहभागी होणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या. बेनजी भुट्टो या इस्लामी देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या. मदर टेरेसा यांची मानवाची सेवा करणारी महिला म्हणून संपूर्ण जगात कीर्ती पसरली. महादेवी वर्मा यांना हिंदी साहित्यामध्ये ओळखत नाही असा तर माणूसच नाही. मारिया मोंटेसरी इटली देशाच्या पहिल्या महिला डॉक्टर झाल्या. मॉरियन डोनॉन यांनी गेअर घासणाऱ्या पहिल्या लेथ मशीनचा शोध लावला. मेरी क्युरी यांनी रेडियमचा शोध लावला. शकुंतला देवी यांना तर मानवी संगणक म्हटलेला आहे. कुठल्याही साधनाचा उपयोग न करता अवघडातील अवघड गणिते त्या सहज सोडवतात. सानिया मिर्झाने आपल्या टेनिसचा झेंडा संपूर्ण जगभरात फडकवला आणि आमच्या सिंधुताई सपकाळ यांनी अनाथ मुले सांभाळून संपूर्ण जगाची माई झाली. पण या महिला यांना दिसल्याच नाही. दिसतीलही कशा, अभ्यासच करायचा नाही, डबक्याच्या बाहेर पडायचंच नाही, घरातलंच गुणगान करायचं. अशीच एक महिला तिच्या भावाचं गुणगान करायची. वाट चार वाट सरू काय पाहतोस खेड्याला 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 खेड्याला, अन्न सोन्याचं कुलूप माझ्या बंधूच्या वाड्याला 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 वाड्याला. गुरु 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 जाताय ते गुरु गुरु. तिच्या भावाच्या घरी पाहुणे आले तर चहा करायला साखर नाही आणि ती म्हणती सोन्याचं कुलूप माझ्या बंधूच्या. दुसरी एक महिला गात होती. गावच्या रपाटला नीट चाल रघुमान गुमान गुमान गुमान, अन माझ्या बंधुराया बसाया इमान इमान इमान. अगं बाई, जगात डोकं. त्या महिलांनी अत्यंत कठीण परिस्थितीला सामोरे जाऊन जगामध्ये विशेष कार्य केलेले आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात की अशा सात्विक मुलींचा देवालाही आनंद वाटतो. आणि हेच तुकोबाराय सांगतात अभंगाच्या.
क्या बात आहे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. त्या काळातील पुरुषांनी स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवले, पण आमच्या सावित्रीबाई फुले यांनी अत्यंत कठीण परिस्थितीला सामोरे जाऊन वेगवेगळ्या संकटांना तोंड देऊन समाजाचा विरोध सहन करून स्त्री शिक्षणाची चळवळ उभी केली आणि आमची स्त्री ही सुशिक्षित केली. आज आमची स्त्री शिक्षित आहे. आज आमची स्त्री शिक्षित आहे, सुशिक्षित आहे. ती फक्त सावित्रीबाई फुले यांच्यामुळे. मग मला सांगा, स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवणारा पुरुष श्रेष्ठ की स्त्रियांना शिक्षण देऊन सुशिक्षित बनवणारी स्त्री श्रेष्ठ? स्त्री म्हणजे मुलगी श्रेष्ठ. मग कोण श्रेष्ठ आहे? मोठ्याने सांगा, यांना ऐकू आलं पाहिजे. कोण श्रेष्ठ आहे? कोण महान आहे? पार्टी बदलू नका, दबाव देऊ नका. मुलगीच श्रेष्ठ आहे असे आपले म्हणणे आहे. आता यावर हे बडबडे महाराज काय म्हणतात ते आपण पाहू. विठ्ठला विठ्ठला.